आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजेच कंट्रायव्हन्सेस. नंबर 1 युनिसेक्शुअलिटी. कंप्लीट केला होता आपण हा प्रिव्हियस लेक्चरला. नंबर 2 डायकोगॅमी. नंबर 3 आता प्रीपोटेन्सी. नंबर 4 हेटेरोस्टायली किंवा त्याला म्हणतात हेटेरोमॉर्फी. नंबर 5 आहे सेल्फ हर्कोगॅमी. नंबर 6 सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी किंवा याला म्हणू शकतो आपण सेल्फ स्टेरिलिटी. So these are the outbreeding devices or contrivances. We have completed unisexuality and dichogamy, and now we start with this next contrivances for self pollination, and that is प्रीपोटेन्सी. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत प्रीपोटेन्सी. लक्ष द्या इकडे. प्रीपोटेन्सी लिस्ट आपण इथे केली, याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण इथे घेऊया. ते दिसत आहे का तुम्हाला सगळ्यांना? दिसत आहे ना? हा पार्ट दिसतोय ना सगळ्यांना? बरं ठीक आहे बेटा, सगळ्यांना दिसतोय का इथलं मी इथून एवढं शिकवलेलं? मी स्टार्ट करते आहे. हा दिसतो ना? ओके. नाही दिसलं थोडं सांगून द्याल. प्रीपोटेन्सी स्टार्ट करू किंवा आपण एक काम करू. आता लिस्ट मी केलेली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण जो आपला टॉपिक आहे तो आपण इथे घेऊ आणि तिथूनच आम्ही तुम्हाला समजून सांगते. तर नेक्स्ट आहे प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सीचं पहिले आपण एक्झाम्पल बघून घेऊ. प्रीपोटेन्सीचं एक्झाम्पल आहे ॲपल. ॲपलमध्ये असते प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सीमध्ये काय होतं की मी हे फ्लावर काढते. एक मी असं जनरल फ्लावर काढलं, त्याचा हा स्टिग्मा काढला मी, स्टाईल, आणि ही काढली ओव्हरी. त्यानंतर समजा हा स्टेमन्स काढले मी, हे अँथर, मी हे स्टेमन्स काढले आणि मी याच्या ह्या पेटल्स काढल्या. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे बेटा, हा थॅलामस आहे, हा फुगीर पार्ट, आणि हा आहे त्याचा पेडिसेल. आणि याच्या खाली असलेले जे पार्ट्स आहेत सगळ्यात आउटर मोस्ट वर, दॅट इज सेपल. ग्रीन असतात आहे ना, हे आहे सेपल्स. हे फ्लावर दिसतं आपल्याला बायसेक्शुअल, म्हणजे याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ शकतं. पण याच्यामध्ये कसं असतं, प्रीपोटेन्सीमध्ये काय असतं की दुसऱ्या फुलामधले पोलन ग्रेन्स दुसऱ्या झाडावरच्या दुसऱ्या फुलामधले पोलन ग्रेन्स जर या स्टिग्मॉर डिपॉझिट झालेत, बघा हे पोलन ग्रेन्स जे आहेत, हे पोलन ग्रेन्स या फ्लावरचे नाहीत, हे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरचे आहेत. दुसऱ्या फ्लावरमधले पोलन ग्रेन्स जेव्हा या फ्लावरच्या स्टिग्मॉर डिपॉझिट होतात तेव्हा ते रॅपिडली जर्मिनेट होतात, फास्ट जर्मिनेट होतात. बघा हे जे पोलन ग्रेन्स आहे मी इथे लिहिते, दिस पोलन ग्रेन्स आर फ्रॉम अदर
फ्लावर्स, दुसऱ्या फुलामधले आहे. आणि याचे स्वतःचे पोलन ग्रेन्स मी काढून दाखवते. मी ग्रीन कलरचे काढले, ग्रीन कलरचे मुद्दामून काढले मी. बघा, हे ग्रीन कलरचे पोलन ग्रेन्स याचे आहेत. बघा, हा ग्रीन कलरचा पोलन ग्रेन, हा ग्रीन कलरचा. म्हणजे या फुलावरती, या फुलाच्या स्टिग्मावरती दोन्ही प्रकारचे पोलन ग्रेन्स डिपॉझिट झालेले आहे. या फुलाचे स्वतःचेही पोलन ग्रेन्स डिपॉझिट झालेले आहे आणि दुसऱ्या झाडाच्या दुसऱ्या फुलाचेही पोलन ग्रेन्स या फुलावर डिपॉझिट झालेले आहे. परंतु दुसऱ्या फुलामधले पोलन ग्रेन्स हे रॅपिडली जर्मिनेट होतील. बघा, दुसऱ्या फुलामधले जे पोलन ग्रेन्स आहेत ते काय झालेले दिसून राहिले आपल्याला, जर्मिनेट झालेले दिसून राहिले. आणि याच्यामध्ये या पोलन ग्रेन्सच्या पोलन ट्यूब पण तयार झालेल्या आहेत आणि त्या पोलन ट्यूब स्टाईलमधून ओरीमध्ये एंटर पण होत आहे. पण या फुलाचे जे स्वतःचे पोलन ग्रेन्स आहे, स्वतःचे पोलन ग्रेन्स अजूनही जर्मिनेट व्हायचे आहे. तर होईल काय की हे जे पोलन ग्रेन्स आहेत दुसऱ्या फुलाचे जे स्टिग्मावर डिपॉझिट झाले, जर्मिनेट झाले, त्यांच्यापासून पोलन ट्यूब तयार झाली आणि या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स असतील आणि जो ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलमध्ये फिमेल गॅमेट असेल तर याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होईल आणि फर्टिलायझेशनसुद्धा होईल. तर याला म्हणतात प्रीपोटेन्सी. म्हणजे या स्टिग्मानी स्वतःच्या पोलन ग्रेनला जर्मिनेट करून घ्यायला वेळ लावला, पण दुसऱ्या फुलामधले पोलन ग्रेन्स लवकरच यांनी जर्मिनेट केले, ताबडतोब जर्मिनेट केले. तर दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज प्रीपोटेन्सी. आणि असं कुठे पाहायला मिळतं? असं पाहायला मिळतं ॲपलमध्ये. बघा, यामध्ये डिस्क्रिप्शन आपण घेऊया की पोलन ग्रेन्स फ्रॉम other flower, pollen grains from other flower germinate rapidly over stigma than the pollen grains of same flower. किती इझी आहे की पोलन ग्रेन्स फ्रॉम अदर फ्लावर, दुसऱ्या फुलावर मधले पोलन ग्रेन्स जर्मिनेट रॅपिडली, फास्ट जर्मिनेट होतात. कुठे? ओव्हर स्टिग्मावर. दॅन पोलन ग्रेन्स ऑफ द सेम फ्लावर, दॅन पोलन ग्रेन्स ऑफ सेम फ्लावर. म्हणजे याच्या स्वतःच्या फुलामध्ये स्वतःच्या पोलन ग्रेन्सपेक्षा दुसऱ्या फुलामधले पोलन ग्रेन्स याच्या स्टिग्मावर काय होतात? रॅपिडली जर्मिनेट होतात. आणि दिस इज कॉल्ड ॲज प्रीपोटेन्सी. हे कशामध्ये असतं? हे होतं ॲपलमध्ये. एक्झाम्पल आहे याचं ॲपल. नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे तो आहे हेटेरोस्टायली, त्यालाच म्हणतात हेटेरोमॉर्फी. नेक्स्ट टॉपिक घेऊया, त्याला मी आता मिटवते. नेक्स्ट इज हेटेरोस्टायली और हेटेरोमॉर्फी. नेक्स्ट आहे हेटेरोस्टायली और हेटेरोमॉर्फी. चला लक्ष द्या, यामध्ये हेटेरोमॉर्फी, हेटेरो म्हणजे वेगवेगळे, मॉर्फी म्हणजे मॉर्फोलॉजी. यामध्ये काय होतं की जे स्टाईलची लेंथ वेगवेगळी असते आणि म्हणजे स्टाईलची जी हाईट असते ती वेगवेगळी असते आणि त्यामध्ये जे फिलॅमेंट आहे, फिलॅमेंटची सुद्धा जी लेंथ आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे. जसं हेटेरोस्टायली, चला लक्ष द्या, याचं एक्झाम्पल आहे प्रिमरोज. काय एक्झाम्पल आहे याचं? प्रिमरोज. प्रिमरोजमध्ये जसं आता मी एक फ्लावर काढते, हे मी फ्लॉवर काढलं.
अशा प्रकारचं हे फ्लावर आहे आणि हे काय याच्या पेटल्स आहे. खाली काय असणार आहे? सेपल्स. हा झाला थॅलॅमस आणि हे झालं याचं पेडिसिल. आलं लक्षात? यामध्ये हे मी तुम्हाला सांगितलं की ह्या पेटल्स आहेत. हे जे फ्लावर आहे या फ्लावरमध्ये स्टिग्मा इथे आहे. समजा हा स्टिग्मा झाला, हा स्टिग्मा, ही स्टाईल आणि ही झाली ओव्हरी. याचे अँथर्स आपण काढू, म्हणजे याचे स्टेमन्स आपण काढू. याचे स्टेमन्स इथे आहेत. स्टेमन्स याचे इथे आहेत. म्हणजे बघा यामध्ये स्टिग्मा आणि अँथर यामध्ये डिस्टन्स आहे. स्टिग्मा आणि अँथर यामध्ये डिस्टन्स असल्यामुळे या अँथरमधले पोलन ग्रेन्स या स्टिग्मावर डिपॉझिट होऊ शकत नाही आणि त्यामुळे पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन याच्यामध्ये होणार नाही. हे एक फ्लावर काढला. तर मी दुसरं फ्लावर काढते. दुसरं फ्लावर आपण जर काढलं, दुसऱ्या फ्लावरमध्ये आपल्याला काय दिसतं? हे फ्लावर आहे, त्यामध्ये हे काय आहेत? हे याचे पेटल्स आहेत. त्यानंतर याच्यामध्ये हे याचे सेपल्स, दीज आर सेपल्स. हा झाला थॅलॅमस, हा झाला पेडिसिल. याच्यामध्ये बघा इथे स्टिग्मा आहे. दिस इज द स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. त्यानंतर याचे अँथर्स काढू, म्हणजे स्टेमन्स. स्टेमन्स इथे आहेत. इथे काय दिसत आहे की या फुलामध्ये ही जी स्टाईल आहे, स्टाईल छोटी आहे. या फुलामध्ये स्टाईल ही लॉंग आहे. या फुलामध्ये पोलन जे स्टेमन्स आहेत, स्टेमन्स वरती आहे आणि हा जो स्टिग्मा आहे तो स्टिग्मा खाली आहे. इथे काय होतं? स्टिग्मा वर होता आणि हे अँथर खाली होते. इथे अँथर्स वरती आहेत आणि स्टिग्मा खाली आहे. असं जर असेल तर इथे सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही. बघा इथे काय होणार की या फुलामधला स्टिग्मा आणि या फुलामधले अँथर्स हे एकाच लेवलवर आहेत. या फुलामधले अँथर्स आणि या फुलामधला स्टिग्मा एकाच लेवलवर आहे. त्यामुळे इथे या फुलामधले पोलन ग्रेन्स या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होऊ शकतात आणि या फुलामधले पोलन ग्रेन्स या फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट होऊ शकतात. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे? क्रॉस पॉलिनेशन. यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. याला काय म्हणू आपण? स्टाईलची लेंथ जी आहे, स्टाईलची लेंथ वेगवेगळी आहे. एका फुलामध्ये स्टाईल लॉंग आहे, दुसऱ्या फुलामध्ये स्टाईल शॉर्ट आहे. तर आपण याला म्हणू हेटेरोस्टाईली. काय म्हणू आपण याला? हेटेरोस्टाईली. कळलं तुम्हाला? स्टाईलची लेंथ वेगवेगळी आहे म्हणून हेटेरोस्टाईली. पण जर आपण बघितलं तर हे अँथरची पोझिशनसुद्धा वेगवेगळी आहे. या फुलामध्ये अँथर्स वरती आहेत आणि या फुलामध्ये अँथर्स या ही जी ट्यूब दिसते या ट्यूबमध्ये आहे. पेटल्सची ही जी ट्यूब आहे ना, करोला ट्यूब, याच्यामध्ये दिसते आहेत. म्हणजे अँथर्सची सुद्धा पोझिशन जी आहे ती वेगवेगळी आहे. याला म्हणायचं हेटेरो अँथी. काय म्हणायचं याला? हेटेरो अँथी. दोन्ही शब्द जे आहे टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला मिळेल, हेटेरोस्टाईली आणि हेटेरो अँथी.
हे दोन क्लिअर झाले तुम्हाला, ह्या दोन टर्मिनॉलॉजी. हेटेरोस्टाईली काय म्हटलं, का म्हटलं, कारण की स्टाईलची जी लेंथ आहे ती दोन्ही फुलांमध्ये वेगवेगळी आहे. म्हणजे याला दोनच फुलं लागले का, नाही, खूप सारे फुलं लागतील, पण याच्यामध्ये जी स्टाईल आहे स्टाईलची लेंथ वेगवेगळी राहील. आणि हे जे अँथर्स आहेत ते अँथरची सुद्धा पोझिशन काय आहे, वेगवेगळी आहे, म्हणून याला म्हणायचं हेटेरो अँथी. दुसरी गोष्ट, दुसरा शब्द आहे हेटेरोमॉर्फी. हेटेरो म्हणजे वेगवेगळी, मॉर्फोलॉजी. जर आपण ही दोन्ही फुलं बघितलीत तर या दोन्ही फुलांची जी मॉर्फोलॉजी आहे, म्हणजे जे एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे जे आपल्याला दिसतं आहे ते वेगवेगळं दिसतं आहे. या फुलामध्ये स्टाईल लॉंग आहे, या फुलामध्ये स्टाईल शॉर्ट आहे, या फुलामध्ये अँथरची पोझिशन खाली आहे, या फुलामध्ये अँथरची पोझिशन वर आहे, म्हणून याला म्हणायचं हेटेरोमॉर्फी. काय म्हणायचं याला, हेटेरोमॉर्फी. हेटेरोमॉर्फी कशाचं एक्झाम्पल मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की प्रिमरोज सांगितलं आहे ना. तर आता याच्यामध्ये नाही नाही, ते वेगळं फ्लावर आहे, रोज नाही आहे ते, नाही, त्याचं मराठीमध्ये नाव काही वेगळंच आहे, पण हे रोज नाही आहे, अशा प्रकारचं फ्लावर राहते हे. यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल डिस्क्रिप्शन की 2 or 3 forms of flower are produced. 2 ते 3 प्रकारचे फुलं डेव्हलप होतात प्लांटवर. आणि त्यामध्ये काय होतं की स्टिग्मा and stigmas and anthers positioned at different level. Stigmas and anthers position at different level. स्टिग्माची पोझिशन वेगवेगळी आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू हेटेरोस्टाईली. आणि अँथरची पोझिशन वेगवेगळी आहे, म्हणजे आपण त्याला म्हणू हेटेरो अँथी. हेटेरोस्टाईली अँड हेटेरो अँथी. कशासाठी आहे हे, टू अवॉइड contact of pollen with stigma. स्टिग्माचा पोलन ग्रेन सोबत कॉन्टॅक्ट होऊ नये म्हणून, असं आहे याच्यामध्ये. आता याला काय होणार की दिस प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. काय होईल, हे काय करेल, दिस प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. आणि यामध्ये होणार काय आहे की बघा, पोलन ग्रेन्स produced on anther, pollen grains produced by anthers pollinate stigma at the same level. याचा अर्थ काय होतो की पोलन ग्रेन्स जे आहे अँथरमध्ये प्रोड्यूस झालेले जे पोलन ग्रेन्स आहे ते त्याच स्टिग्मावर
त्याच स्टिग्मावरती पॉलिनेट होतील, त्याच स्टिग्मावरती डिपॉझिट होतील. तो जो स्टिग्मा अँथरच्या हाईटला असेल, अँथरच्या लेवलवर असेल, म्हणजे दुसऱ्या फुलाचा. सो दिस इज हेटेरोस्टायली. हां, हो ना, क्रॉस पॉलिनेशनच आहे ना याच्यामध्ये. सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होत आहे ना. इथे काय लिहिलं आहे आपण, दिस प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन होतच नाही याच्यामध्ये. कोणतं पॉलिनेशन होतं, क्रॉस पॉलिनेशन. मग हे सगळं क्रॉस पॉलिनेशनसाठीच आहे ना. नेक्स्ट आहे आता, नेक्स्ट आहे हर्कोगॅमी. हेटेरोस्टायली संपलं. नेक्स्ट टॉपिक आहे हर्कोगॅमी. आता हे जे हर्कोगॅमी आहे हे एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे. हर्कोगॅमी, इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस टू अवॉइड self pollination, to avoid self pollination in bisexual flower. हे एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे. हे मेकॅनिकल डिव्हाइस काय करतं की बायसेक्शुअल फ्लावरमध्ये सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करतं. इट इज नॅचरल फिजिकल बॅरियर, natural physical barrier between two sexes. जे दोन सेक्सेस असतात फ्लावरमध्ये, अँड्रोशियम आणि गायनोशियम, त्याच्यामध्ये एक नैसर्गिक अडथळा निर्माण होतो. नॅचरल फिजिकल बॅरियर म्हणजे नैसर्गिक अडथळा निर्माण झाल्यामुळे दोन सेक्सेसमध्ये सेल्फ पॉलिनेशन होत नाही. आणि हा जो नैसर्गिक अडथळा आहे जो अँड्रोशियम आणि गायनोशियममध्ये तयार झाला, हा काय करतो, इट इज अ नॅचरल फिजिकल बॅरियर बिटवीन टू सेक्सेस टू अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा. टू अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा. या बॅरियरमुळे पोलन आणि स्टिग्मा यांचा कॉन्टॅक्ट येत नाही, म्हणजेच पोलन ग्रेन स्टिग्मावर डिपॉझिट होत नाहीत, आणि म्हणजेच याचा अर्थ काय आहे, यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होत नाही. याचं एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस. कॅलोट्रॉपिसमध्ये काय होतं, कॅलोट्रॉपिसचा अर्थ होतो, कॅलोट्रॉपिस म्हणजे रुई. रुईचं झाड तुम्ही बघितलेलं आहे ना, कॅलोट्रॉपिस प्रोसेरा असं म्हणतात. 12th मध्ये प्रॅक्टिकलला देखील आहे ते. हे जे कॅलोट्रॉपिस आहे यामध्ये पेंटॅग्युलर स्टिग्मा असतो. इन कॅलोट्रॉपिस पेंटॅग्युलर स्टिग्मा कॅलोट्रॉपिसमध्ये स्टिग्मा जो आहे तो पेंटॅग्युलर आहे. पेंटॅग्युलर स्टिग्मा पोझिशन above the level of anther. अँथर्स खाली असतात आणि जे पोलन अँथर्स खाली असतात, आणि जो स्टिग्मा आहे तो स्टिग्मा वर असतो. स्टिग्मा पेंटॅग्युलर असतो, आणि पेंटॅग्युलर असल्यामुळे त्याचा जो सरफेस एरिया आहे तो थोडा मोठा असतो. पोलन ग्रेन्स जे आहे अँथरमधले तिथ स्टिग्मापर्यंत पोचू शकत नाही, आणि पोचले तरी ते डिपॉझिट होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे कॅलोट्रॉपिस म्हणजे काय होते, मी तुम्हाला सांगितलं की हे जे कॅलोट्रॉपिस आहे, कॅलोट्रॉपिस म्हणजे रुई. एक वेळा पुन्हा लिहिते, हे आहे कॅलोट्रॉपिस, रुईचं झाड जे कुठेही उगवतं. तर इथे आपण हर्कोगॅमी कंप्लीट केलं. आणि यानंतर आहे नेक्स्ट सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, म्हणजेच त्याला म्हणतात सेल्फ स्टरिलिटी. तुम्ही लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
self incompatibility, or it is also called as self sterility. Next, self incompatibility or self sterility. नेक्स्ट टॉपिक, हे एक जेनेटिकल मेकॅनिझम आहे, जेनेटिक मेकॅनिझम आहे ज्याच्याद्वारे त्याच फुलामधले पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावर जर्मिनेट होऊ शकत नाही. सो इट इज genetic mechanism due to which germination of pollen grains, germination of pollen grains on the stigma of same flower, on the stigma of same flower is inhibited. याचं एक्झाम्पल आहे टोबॅको अँड थिया. हे दोन एक्झाम्पल्स आहे याचे. लक्ष द्या, यामध्ये काय होतं की हे एक जेनेटिक मेकॅनिझम आहे, म्हणजे जीन्सच्या लेवलवर आहे ती अरेंजमेंट की ज्याच्याद्वारे त्याच फुलामध्ये पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट झाले तरी ते जर्मिनेट होणार नाही. सो इट इज अ जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन द स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर इज इनहिबिटेड. इनहिबिट करणे म्हणजे तुम्हाला माहीत आहे इनहिबिटेडचा अर्थ काय होतो तो, म्हणजे ते जे पोलन ग्रेन्स आहे त्याच फुलामधले पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावर डिपॉझिट झाले तरीसुद्धा ते पोलन ग्रेन्स त्या फुलाच्या स्टिग्मावर जर्मिनेट होणार नाही, म्हणजे याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. तर कोणतं पॉलिनेशन होईल? क्रॉस पॉलिनेशन. याचं एक्झाम्पल आहे टोबॅको आणि थिया. तर हे थिया हे असे दोन प्लांट्स आहे ज्याच्या फुलामध्ये अशा प्रकारचं हे जेनेटिक मेकॅनिझम आहे. म्हणजे हे सुद्धा कशासाठी आहे? हे सुद्धा आहे टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन अँड टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. तर अशा प्रकारे आपण पूर्ण आउटब्रीडिंग डिव्हायसेस जे आहे ते कंप्लीट केले आहे.